माझी जाऊबाई नाही म्हणत असताना पण मी चकल्या बनवल्या आणि आता बघा त्या चकल्यांचं काय झालं। नमस्कार मंडळी, तर आज आहे नरक चतुर्दशी, छोटी दिवाळी आणि फराळाचा तिसरा दिवस। आज ना चकल्या आणि शेव बनवायची होती, 2च पदार्थ राहिले होते। काल मी 3 पदार्थ बनवले होते, तर सकाळी लवकरच उठून तयार झाली आणि आत्यांनी ना शेवचं जे पीठ आहे ना ते मळून घेतलं आणि आम्ही दोघींनी मिळून शेव जी आहे ती बनवून घेतली। शेव वगैरे झाली आणि सगळेजण बाहेर शेव खायला बसले होते। दीदी जी आहे ना ती दुपारचा स्वयंपाक बनवते। स्वयंपाक वगैरे झाला, दुपारची जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर चकल्या इथे मी बनवायला घेतलेल्या आहेत। माझी दीदी म्हणजेच माझी जाऊबाई मला म्हणत होती की यावेळेस चकल्या तू बनवतेस, व्यवस्थित होतील की नाही होतील, आत्यांना सांग त्या व्यवस्थित बनवतात। पण मी म्हटलं नाही, यावेळेस चकल्या मीच बनवणार आणि त्या 100% व्यवस्थितच होतील। कारण फ्रेंड्स, मला स्वतःवर खूप विश्वास होता की यावेळेस चकल्या मी करणार आणि त्या व्यवस्थितच होणार। तर मी पीठ वगैरे मळून घेतलं आणि चकल्या इथे पाडून देते आणि माझी जी दीदी आहे ना ती चकल्या तळते। यावेळेस चकल्या ना एवढ्या छान झालेल्या, एकदम खुसखुशीत झालेल्या आणि अजिबात तेलकटसुद्धा नव्हत्या झालेल्या आणि सगळ्यांना त्या खूप आवडल्या। चकल्या थोड्या गरम होत्या म्हणून मी टोपलीमध्ये ना टिश्यू पेपर अंतरले आणि त्याच्यामध्ये चकल्या ठेवल्या थंड होण्यासाठी। तर अशा प्रकारे आम्ही 3 दिवसात हे 6 पदार्थ केलेले आहेत। संध्याकाळची वेळ झालेली आणि संध्याकाळी ना दिवे लावायचे होते, तर ते दिवे लावायला घेतले आणि मुलांसोबत ना छोटी दिवाळी जी आहे तीसुद्धा साजरी केली। कारण मुलं आमची लहान आहेत, तर त्यांना घेऊन मी थोडेसे फटाके वाजवले। हो, जास्त नाही, फक्त फुलबाजे, पाऊस वगैरे जे असतं ना तेच वाजवलं। छोटी दिवाळी साजरी केल्यानंतर आम्ही मार्केटमध्ये गेलो, थोडीशी शॉपिंग करायची होती। आम्हाला एक नऊवारी घ्यायची होती आणि आरमार्टमध्ये जायचं होतं। तर ती शॉपिंग केल्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला फालुदा खायला नेलं। तर मुलं जोडीला असली ना तर आम्ही आईस्क्रीम वगैरे फालुदा कधीच बाहेर खात नाही, कारण मुलांना आम्ही ते देत नाही। तर असा होता माझा आजचा दिवस। बाय बाय।